झाल्यावर इथे आपण कटिंग करून घेत आहोत. कटिंग कशी करायची ती फक्त बघा आधी. जे मायनस झालाय ते मायनस करून मग कटिंग करायची. आर्महोलची साईड जरा मोठी कट करायची. आर्महोल आपण नंतर कट करणार आहोत. आता ही पहिली लाईन दुसऱ्या लाईनीवर ठेवायची डाटची व्यवस्थित आणि इथे आर्महोलचा राऊंड मध्ये शेप देऊन घ्यायचा. आता तो आर्महोल गोलाईमध्ये कट करून घ्यायचा. हा आर्महोल गोलाईमध्ये कट करून झाल्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. त्यासाठी इथे 1/2 इंच खाली जायचं आणि लाईनीचा मध्य घ्यायचा. डाटच्या लाईनीचा मध्य घेऊन झाल्यावर 1/2 इंच वर जायचं आणि आर्महोल ठेवून प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा गोलाईमध्ये. हा आकार कट करून घ्यायचा. आता आकार कट करून झाल्यानंतर हा भाग कट करायचा. वरचा भाग कट करायचा नाही. आता हा भाग ह्या भागाला ठेवून चेक करायचा. आता बघा खाली 1/2 इंचाच्या आसपास जास्त आहे ते कट करून घ्यायचं. आता इथे बॅक पार्टवर फ्रंट पार्ट ठेवून ड्रॉ करून घ्यायचं आहे. 1/2 इंच खाली जायचं बॅक पार्टला आणि तिथे मार्जिनची लाईन जी आहे ती लाईनीवर लाईन ठेवायची आणि रेषा ओढून घ्यायच्या. आता इथे आर्महोलचा आकार जसा खाली जाईल तसा देऊन घ्यायचा. आकार देऊन झाल्यावर ही जी खाली कमरेची रेष आहे ती जशी क्रॉस जाते जाऊ द्यायची. तिथे 1/2 इंचाच्या वर एक लाईन येते आहे तितकं इकडे मार्किंग करायचं आणि एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. स्ट्रेट लाईन ओढून झाल्यावर कट करायचं. हे आता आपलं आर्महोलचा आकार कट करून घ्यायचा आणि जे मायनस झालाय ते वरती सोडून द्यायचं. कड्याचा आकार कट करायचा. आता आपला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट रेडी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.